काय घेऊया? मात्र बोलली होती आता मी सुट्टा घेऊन सुरमई पापलेट नको मांदिली घे आपल्याला बस. काय गोल्डन पापलेट? हा गोल्डन पापलेट 2500 रुपये एक नाही दादा सगळे येणार 2500 येणार त्याला वाटलं गोल्डन म्हणजे ते सोना आहे म्हणून 2500. तसं नाही त्याला हे बोल दादा घेताय नाही ताई आम्ही फक्त ना बघायला आलेलो आम्ही. मस्तपैकी जेवायला या. मी प्रॉन्स थाली मागवले बघा. प्रॉन्स पण मला केवढे आहेत, मोठे मोठे कोलबे आहेत. प्रॉन्स थाली इकडे पापलेट पापलेट हे काय नाही सुरमई थाली. अरे हे सुरमई थाली आणि पापलेट थाली. बरं ठीक आहे. मला काय नाही दिलं बघ, मला काय अजिबात नाही. फर्निस्ता कोलिम दिली मला काय पापलेट कुठे आहे? मला काय नाही दिली. मी माझ्या याची चौकत नाही रे. मी कोलिम बिलिम काय पण खातो. असू दे आता असू दे कशाला काय मस्त होती जेवायला सगळेजण बघा. आपली मंडळी सगळी जेवायला हे बघा बसलेत. हे राहुलचं प्रॉन्स थाळी आहे. राहुलची प्रॉन्स मोठे मोठे नवीन व्हिडिओला सुरुवात झाले. मस्त जेवण सोलकढी आहे. बाकी काही असू दे मच्छी पण आहे. कोलबाशिवाय मजा नाही. सो की कोळी फ्राय आहे आणि प्रॉन्स पण बघा केवढे मोठे मोठे आहेत. या जेवायला सगळे प्रॉन्स बघा. प्रॉन्स फ्राय प्रॉन्स हाडाचा निसता बढ़िया प्रॉन्स. पापलेट बढ़िया पापलेट. हा सरबत आहे पुदिन्याचं. लिंबू पण आहे. काय असलं सरबत आहे? सरबत कसलं? पुदिना 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 सरबत कसलं आहे? पुदिना सॉल्ट वॉटर बीच रिसॉर्टला आम्ही आलो आहे. आणि इकडे बघा काय काय स्टॅच्यू लावले तिकडे. परशुराम भूमी, बोरवंडी, लाडगर बीच, अंजेर्ली बीचचं इकडे ते केलेलं आहे. सगळीकडे बॅनर लावलेला आहे. सॉल्ट वॉटर सगळीकडे. उन्नवरे गरम पाण्याचे कुंड, पन्नालकाची लेणी. हे कुठं आहे रे रायदा? हे कुठं आहे? कुठं आहे ते? आपण येताना गाव गेलं तिकडे आहे. आतमध्ये आहे. जायला पाहिजे आता. इकडं भरपूर काय फिरण्यासारखं आहे बघा. कशेली बिशेली सगळा पूर्ण मॅपच दिला नाही इथं. इकडं हरणे बंदर. हरणे बंदरला पण आपल्याला जायचं आहे नंतर. मुरुड बीच. या मुरुड बीच आहे काय रे? चंडिका देवी दाभोल, केशवराज मंदिर आसूद, कड्यावरील गणपती, कड्यावरील श्री गणपती म्हणजे अंजेर्ले, याकूब बाबा दर्गा केळशी. आणि हे फेरी बोटीचं. आणि हा समुद्रकिनारा कोणता आहे ते तुम्हाला सांगतो. या रिसॉर्टच्या अगदी समोरच हा समुद्रकिनारा आहे. मस्तपैकी आहे बघा. जाणार आहे समुद्रावरती पण. आणि आपण हरणे बंदरावरती पण जाणार आहे. हरणे बंदर दापोलीतील फेमस बंदर आहे. तिकडे मच्छी वगैरे पण मस्त भेटते ताजी ताजी. थोड्या वेळानं जाऊ आपण. इकडे भावचा परिसर बघा. संध्याकाळचा आहे. इकडे लाईट बीट लागली ना अजून मस्त वाटेल. पण समोरच बीच आहे. कुठला बीच आहे ते तुम्हाला सांगतो. निखिलला विचारून. रेटलास जेवण कसं होतं? कोळंबी खाल्ली, पापलेट खाल्ला. जेवण कसं होतं? मस्त जेवण एक नंबर. जेवण कसं होतं? तुला जेवणात जास्त काय आवडलं सांग? मला जेवणात ते शेवटला ते शेवाली जरा दिली ना ज्यूस. त्याच्यात ती ना वरनं हे टाकलेली काय ती पानं आणि अर्ध पुदिनाची पानं. मला वाटलं मेलं ती हे तुळशीची पानं मी सोडायला. समोरच बीच आहे. बीचचं नाव काय तर माहित नाही. बीचचं नाव समुद्र पालंडे बीच. कुठला? पालंडे नक्की समुद्र बीच म्हणते त्याला. निखिलला जास्त माहिती कारण निखिलचं गाव आहे ना इथून अगदी जवळ आहे. आसूद 2 ते 3 किलोमीटर वरती. यस हां जाऊया ना. जाऊया बनाना. किती काय 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 स्पोर्ट ऍक्टिव्हिटी. हा कुठला बीच आहे? हा चालतो रे बीच.
अरे तू पालंदे बोललास ना. सालदुरे पालंदे जवळ आहे मिडल आहे. भाऊ आहे दोघं. हा इकडे पालंदे, इथं सालदुरे, तो मुरुड आणि तो हरण आहे. हरणे बंदराला जायचं ना आपल्याला. काय स्वराज्य वॉटर स्पोर्ट यांचंच आहे. अनिल आलेकर. हा हे डॉल्फिन पालंदे बीच. मग आपली कुठली करा डॉल्फिन ही स्लीपर करूया. आपण करूया कुठली तरी. हे नको रे, हे नको. डॉल्फिनला मजा येईल. अरे मी गेलेलो उलट्या बनानाला मजा करूया. आतमध्ये घेऊन गेले. हे करू, हे एवढं करू. ह्यातनं टाइम जातो, लय लांब जाता, घेऊन जातो आतमध्ये. सोबत लांब पोरं आली ना की हे पण आहे बघा. पातोला साईरा वैरा कटला सैरा निवांत व्हावे. घसरगुंडी होते पण ह्यानं म्हणून टाकलं. मी कसं कोणतरी जाणार होतो, पण काय माहिती का ते खाली आपटायला होते बोचाला. मित्रांनो आम्ही असे मित्रमंडळी एकत्र आलो ना की कुठल्यातरी एका स्पॉटवरती जातो मस्तपैकी मजा मस्ती करायला. तरी अर्धे कमीच आहे. अमित दा नाही आहे, अजून कोण कोण नाहीत रे. अमित नाही आहे, तो तर मी नाही. विजयदा एक नाही, शिवलकर, मनीष बेंद्रे पण नाहीत. कारण ते आहेत ना अगोदर होते. कर्जतला गेलो आम्ही तेव्हा होते सगळेजण, पण सुट्टीच्या प्रॉब्लेममुळे काय आले नाही एकत्र. होते पण अर्ध कॅन्सल करून टाकलं नाही. नाही काय माहिती काय, अशी मजा मस्ती करायला आम्ही वर्षातून एक दोन. काय बघा सांगतो खरं काय, या लोकांना माझ्यावर का पैसे बिशे काढून यायचं म्हटलं ना तर त्यांना परवडत नाही. हे मागच्या वेळेला फुकट होतं ना तेव्हा सगळे आले काय, तेव्हा मी बोलत नाही मी येणार. मागची व्हिडिओ काढून मागे कर्जाची मी नव्हतो का, हे फुकट बिकट. आता बोललो पैसे काढायचे होते ना, ठरले होते 50,000 काढू, आले नाही कोण. चला चला खूप मजा मस्ती होणार आहे. किती व्हिडिओ होतील काय सांगू शकत नाही. याला घरी सोडून येतो. रूम पण आहे बघा या साईडला कसे ते दिलंय बघा. पण भारी कॉटेज आहे कॉटेज. इकडे यायचं असेल तर कसं यायचं. दापोलीतून 10 किलोमीटरवर आहे. सालदुऱ्यामध्ये सॉल्ट वॉटर. सालदुऱ्या आणि पाळंबच्या मध्ये 10 किलोमीटर हा दापोलीकडे सॉल्ट वॉटर. आणि पूर्ण माहिती असेल तुम्हाला माहिती हवी असेल तर नंबर देऊ आपण शेवटला. नाहीतर चला संध्याकाळचे वाजलेत बरोबर 5:15 आणि आता कुठे जातो आपण. तिकडे मंदार काका सावट काका सावट काका मंदार काका पण आले. तुम्हाला नंतर त्यांच्याशी भेटवतो. आम्ही चाललोय हंडे बंदरावर. बीच की हंडे बंदर ऐकलं ना म्हणजे दाखवलं हंडे बंदर फेमस आहे. मच्छी वगैरे सारखे सनसेट बघायला तर समोर बघा सनसेट पॉईंट आहे. तो समोर आहे तो पॉईंट आहे ना तो फतेगड आहे. त्याच्या समोर आहे तो सुवर्ण. इकडे पण भरपूर
बघा किती आहे. हा, जाम गर्दी जाम गर्दी. 15वर जायचं म्हणजे गाडी ढकली ना तेवढी गर्दी. जाम गर्दी रे. लई ट्रॅफिक असते कधी कधी 2-2, 3-3 तास ट्रॅफिक असते. काय अरे इथं आम्ही बैलगाड्या आणायचो. कोकणातला 1 नंबरचा बंदर म्हणतात ना तो हा. गाडी जरा पुढंच लावूया. मंडळी हरणे बंदरावरती आलो आम्ही आत्ता. बघा सगळे मित्रमंडळ आहेत आणि इकडं आहे ना हे चावट काका आहेत ना. चावट काका सगळं नमस्कार. पहिलीच भेट आहे आपली. चावट काकांच्या चावट व्हिडिओ असतात. सुंदर मित्र माझा हा पण युट्यूबर आहे. प्रॉपर्टीचे ब्लॉग असतात. ओके. गाव आणि याच्या इकडे थांबले इकडे बघा पूर्ण मार्केट आहे. मच्छी मार्केट आहे. हे काय घेऊया आज चमडी काका. संध्याकाळी काय आहे? सध्या पापलेट हां आणि प्रॉन्स आपण दुपारी खाल्लेत. हां माकुल बिकुल काहीतरी. बघा पूर्ण सुकी मच्छी आहे. बघ केवढा आहे तो. सुकी मच्छी आहे. वही मच्छी का हवं तर. हां माणसं पण आहेत. भरपूर आहेत. माणसं भरपूर आहेत आणि दर दिवशी इकडे गर्दी असते. काय घेऊया? मात्र ही बोलली होती तुम्ही सुट्टा घेऊन या. सुरमई पापलेट नको मांदिली घे आपल्याला. बस धावलाय का बघ मला. जाम गर्दी आहे जाम आणि सगळी फ्रेश मच्छी एकदम. काय गोल्डन पापलेट. हा गोल्डन पापलेट 2500 रुपये. एक नाही दादा सगळे येणार आहे. 2500 येणार आहे सगळं पुण्यावाल्यापासून महाग दिलं. त्याला वाटलं गोल्डन म्हणजे ते सोनं आहे म्हणून 2500. तसं नाही त्याला मच्छी. निखिल कुठे आता आपण? आता आपण सध्या जिथं आहे कनकदुर्ग आणि फटक तिकडे लाईट हाऊस आणि तो सुवर्ण तो ह्याच्यामध्ये बंदर जो कोकणातला एक सुप्रसिद्ध बंदर आहे. इथं मोठ्या प्रमाणात मासे एक्सपोर्ट होतात. इथून ना भरपूर बोटी वगैरे आहे बघा. आणि गर्दी बघा संध्याकाळी तिकडे. 4ला तुम्हाला यायचं असेल ना संध्याकाळी 4ला इथं लिलाव होतो. लाखोच्या आपण लेट झालो ना आपला. हा 5:45 झाले आता. आपण लेट आलो. चला इथं जाऊन येऊया. आणि इकडं आहे ना बाल्याची सुकटा आहे बघा. आपण तुम्हाला दाखवतो बघा. हे चांदीसारखं चमकतं आहे ना ती बली आहेत. बायाची सुकटा आपल्याकडे विकायला येतात ना ते बघा. पूर्ण मोठा हरणे बंदर आहे इकडं. सगळ्यात मोठाच आहे आपल्या कोकणातील. हे बघा ही बाल्याची सुकटा आहे तिकडं. म्हणजे सुकवतात. ही ताजी मच्छी आहे बाल्याची ते सुकवतात आहे. इथं पण आहे मच्छी. सगळीकडे मच्छीच मच्छी. आणि तिकडे हे कुठला किल्ला बोललास निखिल? सुवर्णदुर्ग किल्ला आहे तिकडे समोर तो बघा. आणि त्याच्या बाजूला आहे तो गोवागड आहे. हा फतेगड तो समोरचा ना. तो समोरचा गोवा फोर्ट ना. हा तो समोर दिसतो ना. नजारा एक नंबर आहे. हे बघ ही बल्याची सुकटा बघ. नाही ही बली आहे ना अजून पण म्हणजे ताजीच आहे. सुकायला बघ कुठं कुठं घातली आहे. तिकडं इथं तिकडं पण काका फिशिंग करतात त्या रोहांनी ते बघा. आणि त्या साईडला बोटीने जायला आहे किल्ल्यावरती. भारी आहे ना पण लोकेशन. मंडळी दापोलीत फिरायला आलात आणि हरणे बंदर आलात नाही तर काय फिरलात तुम्ही. म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच आलो पण आल्या आल्या नजारा बघितला ना एक नंबर. या साईडला समुद्र त्या साईडला समुद्र आणि इकडे आहे ना पूर्ण हरणे बंदर तो बघा. आणि त्या साईडला मच्छीची लिलाव होते.
ह्या साईडला बोटी आहे पूर्ण सगळ्या, हे त्या साईडला किल्ला. सनसेट गेला आता, पण संध्याकाळचं वातावरण जाम भारी आहे. एकांतात बसायला छान आहे इकडं. इकडे खाली पण काका तिकडे फिशिंग करतात एकटेच. मित्रमंडळींसोबत मित्रांनो आहे ना, असं कधीतरी फिरायला जा अशा ठिकाणी शांत, आणि काहीतरी वेगळा अनुभव घ्या जाऊन. आमची तर ट्रिप असतेच मित्रांसोबत. आता यांच्यासोबत जावं लागल्यापासून जिकडं तिकडं फिरायला भेटतं आहे. नाही तर कुठे अगोदर फिरायचं मी खूप फिरलो. आणि अशी वर्षातून 1-2 ट्रिप असते, कुठंतरी जायचं मस्तपैकी एक्सप्लोर करायच्या जागा, फिरायचं, मजा मस्ती करायची. आणि हे सगळे असलं ना की जाम मजा येते. आम्ही जिथे स्टे करतोय ना तो रिसॉर्ट आहे ना अगदी बीचच्या बाजूलाच आहे. या साईडला पूर्ण समुद्र किनारा लागूनच आहे बीचला. आणि गाणी लाईव्ह सिंगिंग चालू आहे आणि मराठी गाणे बोलत आहे मस्तपैकी. एन्जॉय करा सगळेजण. लाइटिंग वगैरे बघा मस्तपैकी आहे. गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला दोन, मोती द्यावी भरून, नाहीतर देवाने जातो भरून. ओढ लावती अशी मला गावाकडची माती, साज घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. अल्हार बारी मोतीयन द्यावी भरून, नाहीतर देवाने जातो भरून. मल्हार बारी मोतीयन द्यावी भरून, नाहीतर देवाने जातो भरून. नर 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 हे हे नर 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 हे हे नर 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 नर. आकाशी स्वप्नाचा हरतोन भान शिरते, गिरगिरला सांजेला कधी एकटीच झुरते. सावरते बावरते अडखळती का पडते, कधी आशेच्या 4 क्षणानं हे वेडे झुरते. मन तरंग आणि पाण्यावरती उडते, आणि क्षणात उडले आभाळा विडते. मन उभाण वाऱ्याचे बीज पावसाचे. तर मित्रांनो आज घरी आलो आहे. काल आपण बघितलंच किती मजा मस्ती केली होतो सॉल्ट वॉटर रिसॉर्टवरती दापोलीमध्ये आहे, जे की दापोलीमधून मला वाटतं 10 किलोमीटरवरती आहे. मी नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तर तुम्ही सुद्धा जाणार असेल तर आधी कॉल करा आणि कॉल करून बुकिंग वगैरे करा. खूप छान आहे रिसॉर्ट आणि जेवण तर 1 नंबर होता. आणि समोरच बीच आहे, एकदम समुद्रकिनारा कोकणातील. अजून काय पाहिजे. इकडे रिसॉर्टनी समोर समुद्रकिनारा, सेम गोव्याची फील येते संध्याकाळची, एकदम भारी आहे. आणि तुम्हीसुद्धा कधी गेलात ना तर सांगा, आमच्या ओळखीचे आहेत तर तुम्हाला डिस्काउंट पण देतील ते दादा. त्यांचा नंबर मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि वर्षातून आहे ना 1-2 तरी अशा ट्रिप होतात आमच्या मित्रमंडळींच्या, आणि मजा मस्ती असते. तरी अर्धी जण नाही आले, पण काय हरकत नाही, आहे त्यांच्यातच मजा केली सगळ्यांसोबत. मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे, पण मित्रमंडळींसोबत असं बाहेर कुठंतरी फिरायला जा आणि मजा मस्ती करा. कामं काय कामं ते होतातच, पण त्याच्यातून 1-2 दिवस ॲडजस्ट करून सगळ्यांनी फिरा, मजा मस्ती करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि कोकणकर आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा. अजून पण आपण जाऊ दापोलीत फिरायला. दापोलीत फिरण्यासारखं भरपूर काय, पण एका दिवसात नाही, त्याला आठवडा पाहिजे. किती दिवस कमी पडतील. एवढे भरपूर दिवस गेलात ना तरी पण फिरायची जागा अशाच राहतील.
तर फिरू आपण दापोलीला जाऊन निखिलसोबत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. भेटू पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय. कोकण करायसोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा.